नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्रातून एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येते. 18 मार्च 2026 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. नेमका काय आहे हा निर्णय? काय कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नेमकं काय, त्यांच्याबद्दल नेमकी काय मोठी बातमी आहे, याचा शेतकरी बांधवांना नेमका काय फायदा होणार, आपल्याला काय फायदा होणार, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, 2023-24च्या हंगामात कापसाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झालं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. मात्र दुर्दैवाने भाव जो काही होता तर तो कमालीचा गडगडलेला होता. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय कापूस निगम म्हणजेच CCI, ज्याला आपण कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखतो, याच्या माध्यमातून हमी भावाने कापूस खरेदीला मंजुरी देण्यात आलेली होती. आता या काळात महाराष्ट्रासह देशातील 11 जे काही कापूस उत्पादक राज्य आहेत त्यांच्यामध्ये 152 जिल्ह्यातून तब्बल 508 केंद्रांमार्फत कापूस खरेदी करण्यात आलेला होता. यामध्ये 70 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांनी आपला कापूस सरकारला म्हणजे CCIला विकला होता आणि CCIने 11,000 कोटीहून जास्त रुपये किंवा 11,000 कोटी रुपयाहून अधिकची देयके जे काही होती तर ती सुद्धा अदा केलेली होती, परंतु काही प्रलंबित सुद्धा होती. आता महत्त्वाचा निर्णय या संदर्भात आहे. या खरेदी प्रक्रियेदरम्यान CCIला सुमारे 1,718 कोटी 56 लाख रुपयांची आर्थिक तूट या ठिकाणी भासली होती. या निधीची मागणी गेल्या 2 वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित होती. अखेर 18 मार्चच्या बैठकीत मोदी सरकारने या 1,718.56 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता या निधीमुळे होणार काय, तर या निधीमुळे CCIकडे असलेली पैशाची चणचण किंवा तूट जी काही आहे तर ती दूर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची जी काही प्रलंबित देयके असतील किंवा जे काही पैसे यायचे बाकी असतील आणि भविष्यातली जी काही खरेदीची प्रक्रिया असेल तर ती अधिक सुलभ पद्धतीने होणार आहे. कापूस उत्पादकांसाठी हा एक मोठा निर्णय या ठिकाणी मानला जातो किंवा आपण मोठा निर्णय आहे म्हणायला हरकत नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.